आत्ता वाजले सकाळचे 4:30. आम्ही पोहोचलो आता फायनली अक्कलकोटला आणि आता आम्हाला मिळणार आहे सकाळची काकड आरती. सगळे निघत आम्ही काकड आरतीसाठी आणि इथे लाईन बघा. मला वाटलं होतं पहाटेची वेळ आहे तर फार गर्दी नसणार, पण अपेक्षेपेक्षा गर्दी होती. पण फार वेळ न लागता आम्ही लवकरच गाभाऱ्यामध्ये पोहोचलो आणि आम्ही मंदिरात पोहोचल्यावर असं सुंदर असं नक्षीकाम केलेलं दिसलं. यापूर्वी मी बऱ्याच वर्षाआधी आली होती तेव्हा हे असं छान नक्षीकाम केलेलं नव्हतं, तर मंदिर बघून तर छान वाटलं. आणि इथे आम्ही मंदिरात पोहोचलो होतो आणि आरती सुरू होण्याची आतुरतेने वाट बघत होतो की माझी पहिलीच वेळ होती सकाळची काकड आरती अटेंड करण्याची आणि काकड आरती कशी होते ही मला बघायचीच होती. तर आम्ही सगळेजण अशी आतुरतेने वाट बघत होतो की आरती केव्हा चालू होणार म्हणून. स्वामी समर्थ महाराज की जय. आणि स्वामींची सकाळची काकड आरती आटपून आम्ही सगळे निघालो होतो आमच्या भक्त निवासाकडेच, म्हणजे यात्री निवासमध्ये, जिथे की आमची राहण्याची सगळ्यांची सोय केली होती. आणि आम्हाला सगळ्यांना पटापट रेडी होऊन निघायचं होतं परत मठामध्ये, तर स्वामींच्या अभिषेकासाठी. तर चला मग यात्री निवासामध्ये. आणि आम्ही सगळ्यांनी पटापट आवरून परत मठामध्ये आलो. स्वामींचं परत दर्शन घेतलं आणि तिथे स्वामींच्या पादुकांचा आणि आम्ही घेतलेल्या आपल्या मूर्त्यांचा तिथे छान अभिषेक करण्यात आला. अशा सकाळच्या छान प्रसन्न वातावरणामध्ये स्वामींचा जप झालं. असं छान ही सकाळ होती. आणि खंडाळ्यातनं ज्या मठातनं पादुका आणलेल्या होत्या त्यांचाही अभिषेक करण्यात आला होता. अशाही त्या छान पवित्र अशा पादुका आडादादा डोक्यावरती घेऊन जात असताना आहे. त्यानंतर आम्ही गेलो होतो बाळप्पा महाराज मठ किंवा गुरु मंदिरही त्याला म्हणतात. तर आम्ही तिथे दर्शनासाठी गेलो. तर बाळप्पा महाराज हे स्वामी समर्थांचे अत्यंत निष्ठावान असे शिष्य होते. स्वामींनी त्यांना स्वतः आत्मलिंगातून पादुका ह्या प्रदान केलेल्या होत्या. त्या पादुकांचेच आम्ही दर्शन घेण्यासाठी ते सगळे जमलेलो होतो. आजही ते पवित्र पादुकांचे तिथे दर्शन होते. आणि यासाठी आम्ही टमटम करून गेलो होतो. तर अक्कलकोटमध्ये आम्हाला टमटमनेही फिरण्याचा अनुभव मिळाला होता. तर ज्या ज्या ठिकाणी असे चौकोन हे डबे आखलेले दिसत आहेत त्या ठिकाणी स्वामींच्या पादुकांचे निशाण आहेत किंवा त्या ठिकाणी स्वामींनी पाय ठेवलेले आहेत असं ते सांगत होते. आणि तिथे आपण पाय द्यायचं नाही. तर आम्ही ते असे बॉक्स अवॉइड करून असं बरोबर प्रत्येकाने आपापली जागा निवडून बसलेलो होतो. असंही छान तिथे आम्ही दर्शन पादुकांचे झाले होते. त्यानंतर आम्ही आलो चोळप्पा महाराजांच्या दर्शनासाठी. हे चोळप्पा महाराज हे स्वामी समर्थांचे अत्यंत प्रिय आणि जवळचे असे शिष्य होते. आणि स्वामी समर्थ महाराज त्यांच्या घरी अनेक वर्ष वास्तव्यास होते. त्यामुळे त्यांची समाधी इथेच करण्यात आलेली आहे. आणि त्यांचे पादुकाचे दर्शनही तिथे दर्शनासाठी ठेवलेले आहेत स्वामींच्या. तिथे त्यांची पवित्र विहीर आहे. हे चोळप्पांचं घर आहे. आणि नंतर आम्ही दर्शन तिथून घेऊन निघालो होतो खंडोबा मंदिरात. या खंडोबा मंदिरातच स्वामी समर्थांचे आगमन झाले ते सर्वप्रथम. आणि सगळ्यात पहिले अक्कलकोटमध्ये ते इथंच वास्तव्यासाठी थांबलेले होते. त्यानंतर आम्ही आनंद घेतला तो म्हणजे महाप्रसादाचा. आमचं महाप्रसादासाठी ऑनलाईन बुकिंग आळूदादांनी आधीच करून ठेवलेलं होतं. आणि त्यामुळे आम्हाला फार इथं वेळ वाट बघावी लागली नाही रांगेमध्ये आणि आम्हाला महाप्रसाद लगेच मिळाला. उत्तम आणि स्वादिष्ट असं महाप्रसाद घेतल्यानंतर आम्ही थोडा वेळ आराम करण्यासाठी गेलो होतो आमच्या यात्री निवासामध्ये. असा सुंदर असा प्रसाद.
आणि जर तुम्हाला माझा हा अक्कलकोट ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि छान छान कमेंट करा. तुम्हाला माझ्याकडनं कसल्या ब्लॉगच्या अपेक्षा आहेत त्याही नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि माझ्या चॅनलला तुम्ही अजूनही जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. तुमचा एक छोटासा क्लिक माझ्यासाठी खूप मोटिवेशन देऊन जातो. आणि असं छान स्वामींचं दर्शन झाल्यानंतर आम्ही संध्याकाळच्या आरती चालू होण्याची तर वाट बघत होतो. अशा एका दिवसात आम्ही स्वामींच्या मठामध्ये 4 ते 5 वेळा दर्शन झालं. म्हणजे अप्रतिम डिवाईन फिलिंग होती. मी तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही. इतकं छान असं हे दर्शन आणि पवित्र अशा मंदिरामध्ये आम्हाला इतका भरपूर वेळ घालवण्याचा संधी मिळाली. खूप आनंदी आनंद. आणि संध्याकाळची आरती आटपून आम्ही निघालो महाप्रसादाकडे परत एकदा. आणि म्हटलं शेवटचा इथला प्रसाद घ्यावा आणि आमचा इथून प्रवास चालू होणार होता परतीसाठी. आणि इथे आम्ही सगळेजण परत तयारी करून वाट बघत होती, म्हणजे बसची. आणि खूप छान असं दर्शन झालं. महाप्रसाद 2-2 वेळा खायला मिळाला. लोकांना एकदा मिळत नाही, आम्हाला 2दा चान्स मिळाला. खूप छान. आणि त्यानंतर इथं आळोदाने सगळ्यांना एकत्र जमवलं होतं. जे जे आयोजक होते, ज्यांनी व्यवस्थापनामध्ये मदत केली होती, त्यांचं कौतुक तर खरंच बनते. त्याशिवाय आळोदादांचंही कौतुक बनते की कित्येक लोकांना संधी मिळाली नसती पण त्यांनी इथे सगळ्यांना घेऊन आले. श्री स्वामी समर्थ मठ खंडाळा मठातर्फे आपण अक्कलकोट दर्शन वारी केलेली ठरवलेली होती. पण ती वारी करत असताना आपले जे आयोजक म्हणजे आपण तरी सर्व आपण आयोजक आहोत. पण ह्या अक्कलकोट दर्शनाची जी मेहनत घेतली गेली आज, त्यांचे मनपूर्वक आलेले आपल्याला आभार मानले पाहिजे. आणि ती जी मेहनत जी घेतली आपली, ती आमचे संजयजी हेदवकर, पियुष गुरव, देव आडाव, गुरुनाथ आडाव आणि स्पर्श हेदवकर ह्या लोकांनी एक 15 दिवस सीट ॲडजस्ट करणे, यादी तयार करणे, गाडीच्या मालकाला कॉन्टॅक्ट करणे, बरोबर आहे ना. आज त्यांच्या मेहनतीचं फळ आज आपल्याला इथं अक्कलकोट स्वामींच्या मंदिरात आपल्याला भेटलं आहे. तर प्रथम पहिले आपण त्यांचे आभार मानूया आणि त्यांचं काय वाजून स्वागत करू. तर त्यानंतरची दुसरी गोष्ट अशी आहे की आपण ठरलं होतं की डबे आणायचे आपण, बरोबर की नाही. तर माझी काही मंडळी आमची आहेत, मंगेश डोर्लेकर आहे, स्वदेश वगैरे, आमच्या कोळी समाजाची जी सर्व माणसं आहेत आपली, म्हणजे पलीकडची असतील अलीकडचे सर्व असतील, तर त्या लोकांनी मला सूचना केली की दादा एक काम करूया आपण की डबे वगैरे लोकांना घेण्यापेक्षा आपण अन्नदान आम्ही करतो, म्हणजे पैसे रुपयात, तर तू सर्व अरेंज कर. आता बघा, डबे आणला असता तर डबे थंड झाले असते, काहींचे डबे खराब झाले असते, बरोबर नाही. पण त्यांनी देणगी रूपात आपल्याला अन्नदान केलं म्हणून आज आपण गरम गरम आमटी आणि भात जेवू शकलो आहे. तर आपण त्या सर्वांचे परत एकदा स्वागत करायचं आणि आभार मानायचे. त्यानंतर दुसरे विशेष आभार म्हणजे कोणी पण वस्तुरूपात जिन्नस दिलं म्हणजे आपण ते खाल्लं नाही, त्यासाठी मेहनत महत्त्वाची आहे, तो महाप्रसाद बनवणं महत्त्वाचं आहे, बरोबर का नाही. तर त्यासाठी आमचे विकीदादा परकर असतील, अमित सुर्वे असतील, आमचे शुभम महाडिक असेल, तुम्ही सर्वांनी महिला मंडळाने तुम्ही एकत्र येऊन आपण जो महाप्रसाद बनवला त्या सर्वांच्या पर्यंत आभार मानूया आणि टाळ्यानं त्यांचे एकदा कौतुक करूया. सर्वात विशेष आभार म्हणजे जसं आम्ही नियोजन केलं होतं मठातर्फे, तर त्या नियोजनामध्ये तुम्ही सर्वांनी चांगलं सहकार्य केलेलं आहे. थोडंफार इकडे तिकडे होतं, नियोजनामध्ये 2चा टायमिंग होता, पण आपण थोडं सकाळी लेट पोचलो, त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. आणि त्या निमित्तानं काय झालं, लेट पोचलो पण आपल्या स्वामींची सर्वांना काकडाटी करायला भेटली, हे मोठं भाग्य आहे. आणि आपण या अक्कलकोट नगरीमध्ये एकच स्वामी समर्थांना प्रार्थना करतोय की जे जे लोक आपल्या खंडाळा मठामध्ये स्वामी भक्त येत आहेत त्या सर्वांच्या पाठीशी आपले स्वामी समर्थ पाठीशी राहो, त्या सर्वांना सुख शांती समृद्धी लावो, त्यांच्या मुलाबाळांना विद्याभ्यासात चांगलं ज्ञान मिळो, ही आज आपण स्वामी चरणी प्रार्थना करूया. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आणि इथे आम्ही पहाटे पोहोचलो होतो, रत्नागिरीच्या जवळपास पोहोचलो होतो. ऑलमोस्ट आम्ही 7:30-8 वाजता आम्ही रत्नागिरीला पोहोचलेलो होतो. तर सर्व आयोजकांचे आणि स्पेशली स्वामी समर्थ मठ खंडाळा येथील
नियोजक आडावदादा यांचे खूप खूप कौतुक आणि खूप खूप आभार की सगळ्यांना जबाबदारीने घेऊन जाणे आणि घेऊन येणे, सगळ्यांची सोय व्यवस्थित करणे ही खूप मोठी जबाबदारी त्यांनी अत्यंत छानपणे पार पाडली होती. त्यांचे खूप खूप आभार आणि स्वामी त्यांच्याकडनं अशी सेवा करून घेत राहोत अशी स्वामीचरणी विनंती. आणि अक्कलकोटमध्ये अभिषेक झालेल्या पादुकांना पुन्हा खंडाळा येथील मठामध्ये स्थानापन्न करताना खंडाळा श्री अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज समर्थ श्री स्वामी 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 समर्थ.